जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, आपल्या देशाचा रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी असं स्टेटमेंट दिलं की संविधान वीर सावरकरांनी बनवलं. आता ते रक्षा मंत्री राजनाथ सिंग याला इतिहास किंवा भूगोल किंवा शाळेमध्ये कॉफ्या करून पास झालं होतं काय की त्याच्यामुळं त्याला अभ्यास नाही म्हणून असे ट्रीटमेंट द्यायला लागले. एवढ्या मोठ्या संवैधानिक पदावर असताना जरासं ते काय शरम बाळगायची होती त्यांनी बोलण्याच्या वेळेस. आपण काय बोलायलो, पूर्ण देश आपल्याला बघतोय, आपल्या ट्रीटमेंटचे काय उपचार काढतील लोक. आता कोणी अडाणी राहिलेलं नाही बाबा. का लोकांना मेंढर समजायले तर काय की लोक काय कळे ना. त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा म्हणते आंबेडकर 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 आंबेडकर, ये एक ट्रेन बन गया बोले. अरे बाबा, खमन फाफड्यावाले गुजराती, तू स्वतःला वल्लभभाई पटेल समजू नको. अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून सांगतो, गृहमंत्र्यांना बी जरासं काही तोलून मापून बोलावं. बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज, अमेरिकी त्यांना पदवी देते, वर्ल्ड मध्ये बाबासाहेबाचं नाव आहे, आणि हा गृहमंत्री म्हणतो की एक ट्रेन बन गया बोले आंबेडकरचे नाव. काय याच्या बुद्धिमत्तेची कीव येते ह्यांना, काय शिव्या देवाव, काय बोलाव, जे बोलले ते यांच्यासाठी कमी आहे. कारण की परिस्थिती अशी झालेली आहे, यांना मंत्रालय कळना कसं चालवावं, आणि त्या रक्षा मंत्र्याला ते कळना देशाची रक्षा मंत्री म्हणजे काय पद असते, त्याच्या जिम्मेदाऱ्या काय असतात. रक्षा मंत्र्याला एवढं कळायला पाहिजे की 700 जवानांना आत्महत्या केली, 42,000 जवान सुट्टीवर आहेत. काय चाललंय या देशामध्ये, लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मुद्दे असे, चोराच्या घरामध्ये चोरी. आता कोणाला चोर म्हणावं तेच कळाना. इलेक्शन कमिशन चोर आहे का पोलीस प्रशासन चोर आहे का जे पक्षवाले चोर आहेत, हे 3 झाले. तिघातून कोणावर काय खापर पडावं तेच कळा. मार्कळवाडीचा प्रश्न, त्या लोकांनी स्टेज घ्यायची होती त्यांना की आमच्या गावातलं 1000 मतदान चोरी झालं, तर कसं झालं ते त्याच्या गावाच्या माध्यमातून शोध लावत होते ना. मग या पोलीसवाल्याला, या पोलीस प्रशासनाला काय वाटलं काय नाही वाटलं, यांना कुणाचा आदेश आला. आमच्या महाराष्ट्राचा बी गृहमंत्री तसाच, त्याला बी काय बोलावं ते कळत नाही. स्वतःला म्हणतो मैं देवेंद्रन मैं फिराऊंगा. अरे काय धंदे लावले, जरा पद्धतशीर बोला. लोक तुम्हाला ऐकतात, तुम्ही संवैधानिक पदावर बसले, परंतु असं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, याच्यानंतर मार्कळवाडीवाल्यांनी फक्त स्टेज घ्यायचा प्रयत्न केला होता. आता आम्ही तुमची स्टेज कशी असती ते तुम्हाला दाखवून देतो. इलेक्शन येऊ द्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, कळल तुम्हाला. सर्वसामान्य लोकांचा
मनोगत काय आहे, त्यांनी काय ठरवलेलं होतं, ते कोणाला मतदान करण्यात इच्छुक होते, आता तुम्हाला कळवतो आम्ही. प्रत्येक गावागावामधून आमचा रिसोड तालुका आहे, जिल्हा वाशिम आहे. आमच्या वाशिम जिल्ह्याच्या अंतर्गत आमचा जो मतदारसंघ येतो, मालेगाव आणि वाशिम 200 गावं आहेत. तर रिसोड तालुक्यातले 105 गावं संविधानाची विटंबना झाली तर कोणता मारवाडी आला नाही, कोणता ब्राह्मण आला नाही, कोणता मराठी आला नाही त्याचा निषेध करायला. फक्त एससी समाजाचे लोक समोर आले आणि त्यांनी परभणीचं जे प्रकरण आहे त्या माध्यमातून बंदचे हाक दिली आणि तेच रस्त्यावर आले. मग ह्या लोकांना ज्या वेळेस यांच्यावर काही घडतं, यांच्या घरात भांडणं होतात, यांचा एखादा मर्डर होतो का, यांचा कोणी एखादा जातो, तर त्यावेळेस काय मंदिरात जाता का, हे काय रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जात नाही, हे कळत नाही यांना. तर त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आता प्रत्येक गावातून आमच्या लोकांचे, एससी समाजाचे जितके बी लोक आहेत तितक्याच्या सर्वांच्या सह्या घेऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही प्रत्येक गावचं एक एक निवेदन देणार आणि प्रत्येक गावाच्या माध्यमातून एकच मागणी होणार की आता आम्ही या मतदानाचा बहिष्कार म्हणून शेनी. पहा तुमचं दुकान आता चालवा, कसं चालवायचं ते. फार झालं, कितीतरी ठिकाणी घोळ करतात, इकडून तिकडे जातात, तिकडून येतात. ते नेत्या लोकांना बी लाज नाही, त्यांना पण बोटाने हाणायला पाहिजे. आणि ते होईल याच्यानंतर, निश्चित करतील लोक. लोकांच्या मनामध्ये लय आक्रोश आहे, परंतु यायनं विवेमचा मुद्दा समोर येईल म्हणून शेनी हे परभणीचं प्रकरण घडवून आणलं. म्हणजे लोकांचे विचार इकडे जातील, लोक याच्यावर लक्ष केंद्रित करतील, हा मुद्दा मागे पडेल. भयंकर मुद्दा पेटला होता विवेमचा, परंतु त्यांना ते विवेमचा ऊन लोकांचे लक्ष इकडे डायव्हर्ट कसं करायचं हे करायचं होतं इथल्या गृहमंत्र्याला. देवेंद्र फडणवीस साहेब जनता आहे आणि जनता काय करू शकते तुम्हाला अजून ही माहिती नाही. एकदा दाखवतो आता तुम्हाला कसं असते ते, लोकांच्या मताची चोरी करणे कशी असते ते. आव्हान आहे आमचं सर्वांना. आता प्रत्येक गावामधून आम्ही जितके आमची लोकसंख्या आहे, कारण एससी समाजच पुढे आला होता, जितकी लोकसंख्या आहे तितक्या लोकसंख्येच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ. त्या माध्यमातून तिथं सांगू की आता ह्याच्यानंतर जे इलेक्शन येईल त्या इलेक्शनवर आमचा बहिष्कार राहणार आहे. बहुमताने निवडून येता तुम्ही, काय एकट्याच्या घरामधून बहुमत असते का? अवांतर समाजाला बी कळायला पाहिजे, बेवकूफपणा चाललाय सगळा. अरे ज्या वेळेस तुम्ही समोर असाल, आम्हाला तुम्ही साथ देसाल, आम्ही तुम्हाला साथ देऊ, त्यावेळेस काहीतरी होईल. लुच्च्याच्या हातामध्ये देश गेला हे लक्षात ठेवा. देशाची प्रगती अशा लुच्च्याच्या हातामधून कधीच होऊ शकत नाही. निष्ठावंत लोक लागतात तिथं. डॉक्टर पंजाबराव देशमुखाचं अजून बी नाव का निघतंय? कारण की डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबाला जाऊन भेटले होते की बाबासाहेब, एससी एसटीच्या संदर्भात तर तुम्ही आरक्षणच नमूद करायला लागले, परंतु अवांतर ओबीसीचं काय? तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुख हे विचारायच्या आधीच बाबासाहेबांना ते कलम लिहून ठेवलं होतं आणि नंतर एससीच्या समाजासाठी लिहिलं होतं. लाजा वाटू द्या जरसे, समाज बांधव बी असेल तरी. लागू द्या, तुम्हाला मिरची लागेल तर लागेल, काहीच अडचण नाही, पण खरं बोलण्याला कधीच मागे सरणार नाही आणि माझी भूमिका कधीच मी वापस घेणार नाही. हेच करू आता, लक्षात ठेवा. जय भीम.